बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी फाटा या ठिकाणी ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण हे आमरण उपोषणास बसले होते। प्रमुख मागणी होती की मुख्यमंत्र्यांसोबत बंजारा समाजाची बैठक घेऊन समिती जाहीर करावी आणि जोपर्यंत समिती गठीत होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। या मागणीच्या अनुषंगाने दिनांक 4 नोव्हेंबर रोजी बंजारा समाजाची मुंबई या ठिकाणी बैठक पार पडली असून त्या बैठकीत माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते ॲडव्होकेट प्रदीप राठोड, राहुल चव्हाण यांच्याशी बाबूसिंग महाराज आणि धनराज राठोड यांच्या माध्यमातून भ्रमणध्वनी करून संवाद साधून आश्वासन दिले की उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून त्या समितीमार्फत 6 महिन्यांच्या आत अहवाल येईल। या आश्वासनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनही उपोषणकर्त्यांना आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली। उपमुख्यमंत्री यांच्या आश्वासनानंतर सारखणी येथील आमरण उपोषण बंजारा समाजाच्या नेत्या बेबीताई प्रदीप नाईक आणि लहान चिमुकल्या आयुषी जाधव, जलकारी राठोड, अभि जाधव आणि कपिल नाईक, फौजदार रमेश जाधवर यांच्या हस्ते संघर्ष योद्धा ॲडव्होकेट प्रदीप राठोड, राहुल चव्हाण यांना ज्यूस पाजून आमरण उपोषण मागे घेण्यात आले। सारखणी येथील आमरण उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन शासन प्रशासनाला झुकून बंजारा समाजाची बैठक घेऊन उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यासाठी भाग पाडणारे, सरकारला झुकवणारे उपोषणकर्ते महाराष्ट्रातील सर्व उपोषणकर्ते आणि ॲडव्होकेट प्रदीप राठोड, राहुल चव्हाण पाठीमागे उभा राहून साथ देणारे आणि रास्ता रोको यशस्वी करण्यासाठी साथ देणाऱ्या सकल बंजारा समाज बांधवांना ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांनी सिंदखेड पोलीस स्टेशनचे फौजदार रमेश जाधवर यांनी 8 दिवस बंदोबस्त लावल्याबद्दल आणि आरोग्य कर्मचारी तसेच सकल बंजारा समाजाचा आभार मानले आहे। यावेळी सारखणी नगरीचे नायक, कारभारी आणि नेत्या बेबीताई नाईक, कपिल नायक, गोर जाधव, प्रफुल्ल अमोल आडे, प्रफुल्ल जाधव, विशालभाऊ जाधव, प्राध्यापक मेरसिंग पवार, सुदर्शन नाईक, धनलाल पवार, नवीन जाधव, शिवचरण नायक, अंकुश जाधव, आशिष राठोड, आकाश राठोड, निलेश चव्हाण, शैलेश राठोड तसेच किनवट माहूर तालुक्यातील बंजारा समाजाचे सर्व नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाचे काही 25-30 आदरणीय लोक आहेत आणि आमचे आमदार महोदय, मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये आपल्या बंजारा समाजाला गोष्टीमध्ये समाविष्ट करण्यासाठी म्हणजेच केंद्र सरकारला शिफारस करण्यासाठी पहिली गोष्ट जी आहे समिती गठीत करावी लागते आणि त्यासाठी समिती गठीत करण्यासाठी आज घोषित केलेलं आहे, त्याच्यावर सही सुद्धा झालेली आहे असं म्हणलेले आहे आणि ती समिती 6 महिन्यामध्ये म्हणजे जून पर्यंत अहवाल सादर करतील असे आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी भ्रमणध्वनीद्वारे मोबाईलद्वारे मला सांगितलं, आश्वासन दिलं। त्यामुळे त्या आश्वासनाला शब्द मानून त्यांनी उपोषण सोडावं म्हणून सांगितल्यामुळे मी आज रोजी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज उपोषण सोडत आहे आणि या उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थिती माननीय आमचे तसं नात्याला म्हणलं तर दादी सासू होते बेबी नाईक, सोबतच माझे काका सासरे कपिल नाईकजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सुदर्शन नाईक, मेरसिंग पवार सर, नंतर अमोल आरेजी आणि असे बंधू नाना, शैलेश राठोड असे बरेच मंडळी इथं उपस्थित आहेत। त्या उपस्थितीमध्ये आम्ही काही समाज बांधव सोबतच आम्हाला जे काही हे आंदोलन करण्यासाठी सहकार्य केलं, जसं की ही जागा उपलब्ध करून दिली बाबू शेठ साहेब, त्यांचे फार फार धन्यवाद। आणि इथं आम्हाला
जे काही समजा टेंट उपलब्ध करून दिलं, साऊंड उपलब्ध करून दिलं आणि जे काही समजा पाणी वगैरे बरेच काही असं जे काही उपलब्ध करून दिलं त्या सर्व समाज बांधवांचा मी आभार मानतो. आणि इथं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सुद्धा मी आभार मानून आजचं उपोषण सोडलं असं जाहीर करतो. आणि सोबतच मी आणि राहुल चव्हाण समाज बांधवाला त्यांचे एकदा आभार मानतो. कारण मी जेव्हा पहिल्यांदा उपोषणाला बसलो म्हणजे मग जरा पहिलं वेळेस उपोषण देतो मग हाणू खालं पालो कोणी देतो हे माफी वापर केलो. आता जत्राही महाराष्ट्र में उपोषण हुए जवळपास 17 उपोषण हुए आणि वो 17 उपोषण में पहलं उपोषण पालक मंत्री हाथेથી मां आणि पापाराव चव्हाण जे मुठखेडेचं वो छुटोचं ही अधिकृत ई मला मालूम है कि जर मैं 12 सप्टेंबर में देसो तो 17 सप्टेंबर में झेंडा वदलेला पालक मंत्री आवचं आणि वोच आधारे तो मग छुट्टी माई रेतानी मग देसो. का तो आता सरकार गांभीर्यातून आल्याचं 4-5 जण वेळ जायचं जना गांभीर्याचं जना मग छुट्टी माहिती देतो आणि सावळेकर दखल दे नंतर निराळा तांडणी देतो आणि निराळा तांडणी का देतो का तो होता कारखाने या ठिकाणी आमचे उपोषण करते ऍडव्होकेट प्रदीप भाऊ राठोड आणि आमचे राहुल भाऊ चव्हाण यांचा हा 8वा दिवस उपोषणाचा आहे. 8 दिवसापासून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी हा उपोषण आहे. या उपोषणासाठी आज मंत्रिमंडळामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर माननीय एकनाथरावजी फडणवीस, एकनाथराव शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आमच्या एक समिती. प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड.